हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणीवर आधारित 10 प्रश्न पाहणार आहोत आणि हे सर्व प्रश्न गडचिरोली पोलीस भरतीमध्ये विचारलेले प्रश्न आहेत. आणि तुम्हाला पोलीस भरतीचे झालेले पेपर पाहायचे असतील तर www.vittaljoshi.com या वेबसाईटला भेट द्या, तुम्हाला झालेले पेपर मिळतील. अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी या विषयांचा अभ्यास करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेले विठ्ठल जोशी सरांचे स्पर्धा परीक्षा अंकगणित व स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी ही 2 पुस्तकं तुम्ही विकत घ्या. सर्व स्पर्धा परीक्षांना तुम्हाला याचा फायदा होईल. आणि ही पुस्तकं विकत घ्यायची असतील तर 8806068618 या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा किंवा फोन करा, तुम्हाला घरपोच पुस्तकं मिळून जातील. पहिला प्रश्न आहे, 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी 34 आहे, तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती? आता या ठिकाणी एकूण संख्या 5 असतील आणि त्या जर क्रमवार समसंख्या, क्रमवार विषम संख्या, क्रमवार नैसर्गिक संख्या असतील किंवा दिलेल्या संख्यांमधील फरक सारखा असेल तर त्यांची सरासरी ही मधली संख्या असते. मग सरासरी 34 आहे म्हणजे त्या 5 संख्यांपैकी मधली संख्या 34 आहे. मग 5 संख्यांपैकी मधली संख्या जर 34 असेल तर 34च्या अगोदर येणारी समसंख्या 32, 32च्या अगोदर येणारी समसंख्या 30, 34च्या नंतर येणारी समसंख्या 36 आणि 36 नंतर येणारी समसंख्या 38. तर सर्वात लहान समसंख्या ही 30 आहे. 2 नंबरचं उत्तर आहे. सर्वात मोठी विचारलं असतं तर 38 आलं असतं, पण सर्वात लहान 30 आहे. एक गाडी 15 मिनिटात 5.5 किलोमीटर जाते, तर तिचा ताशी वेग किती? आता या ठिकाणी पहा, ताशी वेग म्हणजेच एका तासामध्ये किती किलोमीटर अंतर जाते हे काढायचं आहे. मग 15 मिनिटांमध्ये जर 5.5 किलोमीटर जात असेल तर एका तासामध्ये 60 मिनिटे असतात. मग 60 मिनिटांमध्ये किती जाईल? तर कसं काढायचं आपल्याला हे? तर 15 मिनिटांमध्ये 5.5 तर 60 मिनिटांमध्ये किती? कारण 60 मिनिटे म्हणजे 1 तास. मग तिरकस गुणाकार करा. 15 गुणिले x बरोबर 5.5 गुणिले 60. मग x बरोबर 5.5 गुणिले 60 भागिले 15 करावं लागेल आपल्याला. मग 15 × 15, 15 चोट 60, 5.5 गुणिले 4 केलं तर 5 चोट 20, अशी 0 हातच्या आले 2, 5 चोट 20 आणि 2 22 म्हणजे 22.0 म्हणजेच 22 किलोमीटर प्रति तास हा त्यांचा वेग असणार आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, एका काटकोन त्रिकोणाची एक बाजू 8 सेंटीमीटर आहे व कर्ण 10 सेंटीमीटर आहे, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? आता या ठिकाणी काटकोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला आहे कर्ण वर्ग. कर्ण आहे 10, कर्ण वर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग, दुसरी बाजू x मानू आपण. मग 10चा वर्ग आहे 100, हे 8चा वर्ग 64, अधिक इकडे आले तर वजा होतील, बरोबर x वर्ग. मग आता 100 मधून 64 जर गेले तर ते आलं 36, बरोबर x वर्ग. मग 36 कशाचा वर्ग आहे? 6चा, म्हणून x बरोबर 6 आलेला आहे. मग आता दुसरी बाजू 6 सेंटीमीटर आली. काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार. मग आता 1/2 काटकोन करणारी एक बाजू आहे 8, दुसरी बाजू आहे 6. 2 बे 2 चोट 8, 6 चोट 24, तर 24 चौरस सेंटीमीटर हे त्याचं उत्तर आहे. 2 नंबरचं उत्तर आहे 24. 25चे 45शी गुणोत्तर किती? आता या ठिकाणी पहा, गुणोत्तर कसं काढायचं? तर पहिलं पद अंशस्थानी लिहायचं आणि दुसरं पद छेदस्थानी लिहायचं आणि त्या दोन्ही संख्येला एका समान संख्येने भाग जाईल तिनं भाग द्यायचा. 5 5 25, 5 9 45 आणि उत्तर आलेलं आहे 5.9. हे त्याचं उत्तर आलेलं आहे. 1 नंबरचं उत्तर आहे. 1/0.05 म्हणजे किती? आता हे दशांश अपूर्णांक कसं सोडवायचं? तर 1 आता हे दशांश चिन्ह काढून टाका, त्याच्याऐवजी 5 लिहा. 1च्या पुढे जेवढे घर आहेत तेवढे शून्य या 1च्या समोर द्यायचे. म्हणजे इथं दशांश चिन्हानंतर 2 घर आहेत म्हणून 1च्या समोर 2 शून्य द्या. मग 5ने 100ला कितीचा भाग जातो? 20चा भाग जातो. तर 2 नंबरचं उत्तर आहे 20, हे त्याचं उत्तर आहे. 250चे 5% बरोबर किती? आता टक्के कसे काढायचे असतात? तर 250चे 5%, 5% म्हणजेच 5/100. मग 0 0 कटला, 5 1 5, 5 2 10. या 2ने 25ला भाग दिला तर 12.5चा भाग जातो पहा. कारण 2 1 2, 2 2 4 राहिला 1 दशांश म्हणजे भाग जात नाही म्हणून
दशांश चिन्ह बेपंचे 10 12.5 हे त्याचं उत्तर आलेलं आहे. 4 नंबरचं उत्तर आहे 12.5. 6:15 घड्याळाच्या आरशातील प्रतिमेत किती वाजलेले दिसतील? तर या ठिकाणी पहा, आपल्याला घड्याळाची वेळ दिली असेल आणि आरशातील प्रतिमेची वेळ विचारली असेल तर, आणि दिलेली वेळ 1 वाजल्यापासून 18 वाजेपर्यंतची असेल तर दिलेली वेळ 18.60 मधून वजा करायची. हा एक नियमच आहे, हे लक्षात असू द्या. मग 18.60 वजा 6.15 ही जर आपण वजाबाकी केली तर 10 मधून 5 दिले राहिले 5, इथं 6 मधून 2 दिले राहिले 4, दशांश चिन्ह आणि इथं 5 राहतील. 5:45 3 नंबरचं त्याचं उत्तर आहे. शीर्षासन केलेल्या साधूचे तोंड पश्चिमेला आहे तर त्याच्या डाव्या हातास दिशा डॅश डॅश असेल. तर या स्वरूपाच्या प्रश्नात काय करायचं, शीर्षासन केल्यानंतर शीर्षासन करायच्या आधी चेहरा ज्या दिशेला असतो त्याच्या विरुद्ध दिशेला जातो. मग शीर्षासनानंतर जर चेहरा पश्चिमेला असेल म्हणजे तोंड पश्चिमेला असेल तर शीर्षासन करायच्या आधी तोंड हे पूर्वेला असणार आहे आणि पूर्वेला चेहरा असताना डाव्या हाताला उत्तर दिशा असते. 4 नंबरचं त्याचं उत्तर आहे. आणि शीर्षासनामध्ये फक्त चेहऱ्याची दिशा बदलते, हाताची दिशा बदलत नाही. तर शीर्षासन केल्यानंतर चेहरा पश्चिमेला आहे याचा अर्थ शीर्षासन करायच्या आधी चेहरा पूर्व दिशेला आहे. मग पूर्वेला चेहरा असताना डाव्या हाताला उत्तर दिशा असते. माधुरीची आई मीनाची आत्या लागते तर मीनाची आई ही माधुरीच्या आईची कोण? तर वहिनी हे त्याचं उत्तर येईल. आणि कसं येईल तेही सांगतो मी तुम्हाला. काय दिलेलं आहे आपल्याला, माधुरीची आई ही मीनाची आत्या लागते, म्हणजे माधुरीची आई मीनाची आत्या म्हणजे मीनाच्या वडिलांची बहीण. तर मीनाची आई ही माधुरीची कोण? तर भावाची बायको कोण असते? वहिनी असते. तर वहिनी हे त्याचं उत्तर येईल. तुम्हाला परत एकदा सांगतो वाटल्यास, माधुरीची आई ही मीनाची आत्या लागते, म्हणजे मीनाचे वडील हे माधुरीचे मामा झाले आणि माधुरीच्या आईचे भाऊ झाले. मग मीनाच्या वडिलांची बायको म्हणजे माधुरीच्या आईच्या भावाची बायको झाली. मग भावाची बायको ही वहिनी असते. आणि शेवटचा प्रश्न आहे 2, 9, 28 प्रश्नचिन्ह 126. तर 2 कसं आलेला आहे तर 8चा घन 1, 1 अधिक 1 2. त्याच्यानंतर 9 कसं आले 2चा घन 8, 8 अधिक 1 9. 27 कसं आले 3चा घन 27, 27 अधिक 1 28. मग 4चा घन 64 आणि 64 अधिक 1 केलं तर 65 हे आपलं उत्तर आहे. पुढे 126 कसं आलंय 5चा घन 125 आणि 125 अधिक 1 बरोबर 126. तर 65 हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे n घन अधिक 1 असं ते लॉजिक आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीवरचे 10 प्रश्न पाहिलेले आहेत. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.